शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे। सरकारने शेतकऱ्यासाठी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा आहे। शेतकरी मित्रांनो, संक्रांतीच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या खात्यात आता थेट 2000 रुपये जमा होणार आहेत। यासाठी सरकारने 7200 कोटी रुपयाची मंजुरी देखील दिलेली आहे। शेतकरी जी नमो शेतकरी योजनेची आतुरतेने वाट पाहत होती, ती प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि शेतकऱ्याच्या खात्यात आता थेट 2000 रुपये जमा होणार आहेत। ऐन संक्रांतीच्या मुहूर्तावर सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। सरकारने सक्रात शेतकऱ्यांची गोड करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता काहीही काळजी करायची गरज नाही। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे। त्याचबरोबर पीएम किसानचे देखील 2000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत, अशी देखील केंद्र सरकारने मोठी घोषणा केलेली आहे। तर या दोन योजनेचे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 4000 रुपये आता जमा होणार आहेत। सरकारच्या या निर्णयाचं अभिनंदन देखील होत आहे। शेतकरी या दोन्ही योजनेच्या पैशाची खूप वाट बघत होते। नमो शेतकरी योजनेचे पैसे खूप दिवस रखडल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता अविश्वास पैदा झाला होता, परंतु तो अविश्वास फोडून टाकण्याचं काम महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने केलेलं आहे। तर आता शेतकऱ्यासाठी हे 4000 रुपये खूप महत्त्वाचे होते। शेतकऱ्यांना सण साजरा करण्यासाठी त्यांच्या खिशामध्ये पैसे उरले नव्हते, तर आता शेतकऱ्यांना ही मोठी मदत ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, या योजनेबरोबरच पीक विम्याची देखील महाराष्ट्र शासनाने मोठी घोषणा केलेली आहे। पीक विमा देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी देखील घोषणा महाराष्ट्र शासनाने केलेली आहे। या तीन योजनेचे मिळून शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। पीक विम्याचे पैसे हेक्टरी 17500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देखील मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे। तर आता शेतकरी आनंदाने नाचू लागलेला आहे। पीएम किसान प्लस नमो शेतकरी प्लस पीक विमा असे तिन्ही योजनेचे पैसे आता शेतकऱ्यांना त्याच्या गरजेनुसार वापरायला मिळणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ही मोठी आनंदाची बातमी ऐकून तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। सरकारविषयी तुमचं मत काय आहे हे देखील आम्हाला कळवायला विसरू नका। तर या योजनेचे पैसे आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।